नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे येतं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधले संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधला प्रश्न क्रमांक 6. काय दिलं आहे? एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे. 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे. 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे आणि 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळले आहेत. तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही? तर हे आपल्याला उत्तर काढायचं आहे याचं. तर आपण प्रश्न परत वाचूया. एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे. म्हणजे वर्गात एकूण विद्यार्थी किती आहेत? 28 विद्यार्थी. ओके, तर इकडे लिहून घेऊया आपण. एकूण विद्यार्थी किती आहेत? त्याला काय म्हणूया? संच यू म्हणूया. ओके, म्हणजे विश्वसंच 28 विद्यार्थी. ओके, आता त्याच्यानंतर काय? त्या विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे. आता तुम्हाला डायग्रॅममध्ये समजावून सांगतो, वेन आकृतीमध्ये, जे तुम्हाला लवकर समजेल. आता काय झालं? हा विश्वसंच यू, याच्या आतमध्ये 28 विद्यार्थी आहेत. 28. आता 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे. फक्त कुत्रा पाळणारे विद्यार्थी काय बघूया? संच ए मानूया. फक्त कुत्रा पाळणारे विद्यार्थी संच ए मानला आहे. ते विद्यार्थी किती आहेत? एकूण 8 विद्यार्थी आहेत. आता बघा, संच ए काय? हा आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी, फक्त कुत्रा पाळणारे विद्यार्थी 8 विद्यार्थी इथे लिहिले आहे. त्याच्यानंतर 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे. आता इथे फक्त मांजर पाळणारे विद्यार्थी संच बी मानूया. फक्त मांजर पाळणारे विद्यार्थी संच बी मानले आहे. तर ते विद्यार्थी किती आहेत? एकूण 6 विद्यार्थी आहेत. ओके, 6 विद्यार्थी. आता संच बी मानूया. दुसरा गोल आहे ना, संच बी मानूया. आणि हे फक्त मांजर पाळणारे विद्यार्थी किती? 6 आहेत. ओके, आता पुढे 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळले आहेत. हे बघा, हा कुत्र्याचा गोल आहे, हा मांजराचा गोल आहे. म्हणजे संच ए कुत्र्याचा संच आहे, संच बी मांजराचा संच आहे. तर इथे काय? 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा मांजर दोन्ही पाळले आहेत. हे बघा, 10 विद्यार्थी म्हणजे ह्याच्यामध्ये पण येतं, ह्याच्यामध्ये पण येतं. आणि 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा व मांजर दोन्ही पाळले आहे. ओके, म्हणजेच काय? नंबर ऑफ ए छेद बी बरोबर काय असणार आहे? 10 असणार आहे. 10 विद्यार्थी. नंबर ऑफ ए किती आलं? 8 विद्यार्थी. नंबर ऑफ बी 6 विद्यार्थी. नंबर ऑफ ए छेद बी किती? 10 विद्यार्थी आलं. ओके, आता किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही ते आपल्याला काढायचं आहे. आता नंबर ऑफ ए किती असणार आहे याच्यामध्ये? हे बघा, 8 अधिक 10 18. नंबर ऑफ ए किती? 18 विद्यार्थी. तर नंबर ऑफ बी किती असणार आहे? बी बरोबर 6 अधिक 10 म्हणजे 16 विद्यार्थी. ओके, तर नंबर ऑफ ए भेटले, नंबर ऑफ बी भेटले, आपल्याला नंबर ऑफ ए छेद बी भेटले. आता आपल्याला काय करायचं आहे? नंबर ऑफ ए संयोग बी काढायचं आहे. ए संयोग बी का काढायचं आपल्याला? कारण आपल्याला समजेल की 28 विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी हे कुत्रा आणि मांजर पाळतात ते. ओके, तर आपण काय करूया? त्या सूत्राचा वापर करूया. नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी बरोबर नंबर ऑफ ए संयोग बी अधिक नंबर ऑफ ए छेद बी. ओके, तर आपल्याला ए संयोग बी काढायचं आहे. तर नंबर ऑफ ए छेद बीला बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेऊया, म्हणजे ते वजा होईल. नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर, हे आता आपण या साईडला लिहिलं आहे, नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. ओके, ए छेद बीला आपण इकडेच लिहिलेलं आहे, म्हणजे बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेलं म्हणून ते वजा झालं. नंबर ऑफ ए किती? 18 विद्यार्थी. नंबर ऑफ बी किती आहे? 16 विद्यार्थी. वजा नंबर ऑफ ए छेद बी किती आहे? 10 विद्यार्थी. ओके, आता 18 अधिक 16 किती होतात? 34 होतात. वजा 10 किती आलं? 24 विद्यार्थी. हे 24 विद्यार्थी काय? प्राणी पाळणारे विद्यार्थी आहेत. म्हणजे कुत्रा आणि मांजर पाळणारे एकूण विद्यार्थी किती आहेत? 24 विद्यार्थी आहेत 28 पैकी. आता आपण विश्वसंच यूमधून नंबर ऑफ ए संयोग बीला वजा करूया, म्हणजे कुत्रा आणि मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही असे विद्यार्थी आपल्याला मिळतील. ओके, इथे विश्वसंच
नंबर ऑफ यूमधून नंबर ऑफ ए संयोग बीला वजा करूया. तर नंबर ऑफ यू किती आहे म्हणजे विश्वसंच यू. एकूण विद्यार्थी किती आहेत 28 विद्यार्थी वजा प्राणी पाळणारे विद्यार्थी मगाशी काढले आपण 24. 4 विद्यार्थी. हे 4 विद्यार्थी काय आहेत इथे लिहायचं तुम्हाला वाक्य ते. कुत्रा किंवा मांजर न पाळणारे विद्यार्थी एकूण किती आहेत 4 आहेत. ओके, हे तुम्हाला वाक्य लिहायचं आहे. फक्त तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, व्हिडिओ नीट व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला समजेल. धन्यवाद.